तुला मी नंतर देते, तू आत्ता आत ये. आलो आलो आत आलो. हा धनाजीराव, जरा ती उसळ देता का? मी पुसते. हा थांबा हो, तुम्ही नका पुसू. मूर्ती, एक फडकं घेऊन ये. आओ बसा बसा तुम्ही. तुला पुसायला सांगितलं? ते फडकं धनाजीरावांकडे दे. म्हणजे आजी साहेब, आता हे सगळं मी स्वतःच्या हाताने साफ करायचं? वय मग अशी तुम्हीच म्हणाले ना, ज्याची चूक त्यानंच निस्तरायची. मग तुमचं घर असो की आमचं, नियम म्हणजे नियम. आणि आता हे नियम सगळीकडे लागू होतात. उलटी फडकं दे त्यांना. ऐका ना आईसाहेब. सुमनताई, पुसू दे की त्यांना. ए, तुला उठायला सांगितलं? पुष्पे, पप्पा. अहो काय झालंय? तुम्ही का करताय? ठेवा ते. काय झालं इकडे? खूप आदर वाटत होता तुमच्याबद्दल. आता नाही वाटत आहे. आई एक मिनिट. तुम्हाला माझ्याशी प्रॉब्लेम आहे ना? मी नको ना तुम्हाला इथे? मग तुम्हाला माझ्यासोबत जितकं वाईट वागायचं ना तितकं वाईट वागा. माझी खरंच काहीच हरकत नाही. माझ्या वडिलांचा अपमान झालेला मी सहन करणार नाही. मग समोर कोणीही नाही. आमचं जेवण झालंय. आओ, हिडा आणि सुपारी देऊन पाहुण्यांना निरोप द्या.
चला झाला एवढा पाहुणचार खूप झाला. चला. सासरे बुवा, तेजप्रता थांबा. आम्हाला वाटतं का यांनी आता निघायला हवं. खूप उशीर झालाय त्यांना घरी जायला. या तुम्ही. चल. अरे चल म्हणले एकदा ऐकू ये नका. आईसाहेब तुमच्या पप्पांना असं बोलायला नको होते ना. काय करणार, त्याचे बोलले ते खरं तर होतं. आज काय यांच्यामुळे जेवण होऊ शकलेलं नाही आमचं. आम्ही पण असे अर्धवट उपाशीच. अन्नपूर्णा माते माफ कर, तू भरल्या ताटावरून उठते. आमचंही जेवण झालं आज. वैदी मी बोलतो आजीशी. तेजप्रता, हा विषय इथेच थांबवूया आपण.